नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त झणझणीत गावरान सुक्कं चिकन. गावरान सुक्कं चिकन कसं बनवायचं ते इथे पाहणार आहोत. तर एकही स्टेप न मिस करता आपण ही संपूर्ण रेसिपी पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यावर आपण मीठ घालून घेऊया 2 चम्मच. स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे. आपण धुवून घेतलेलं आहे 2 पाण्याने स्वच्छ धुवून. आपण यावर लाल तिखट घालून घेऊयात. 2 चम्मच लाल तिखट आपण इकडे वापरणार आहे. आधी आपण हे चिकनला व्यवस्थित लावून घेतलं की परफेक्ट असा चिकन लागतो. आता आपण 1 चम्मच हळद घालून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. केव्हाही आपण चिकन बनवायचं असो, आपल्याला बिर्याणी बनवायचं असो, काहीही बनवायचं असो, त्यावर आपण हे मसाले लावून घ्यायचे. आता आपण हे लकीचा चिकन मसाला इथे मी वापरत आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. मार्केटमध्ये जास्त म्हणजे एव्हरेस्टचा आणि सुहानाचा जास्त मसाले आहेत, तर त्यामधलं तुम्ही कोणताही चिकन मसाला तुम्ही इथे वापरू शकता. इथे केव्हाही चिकन आणा तर तिखट, मीठ आणि हळद हे लावून आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे आपण मसाले लावून घ्यायचे. कधीही चिकन आणा, पहिले आपण स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मसाले लावून ठेवायचे. त्यामध्ये आपण लिंबू नाहीतर दही हे कोणताही तुम्ही यामध्ये लावू शकता. त्यामुळे काय होतं, मस्त असा चिकन, परफेक्ट असा चिकन तयार होतो आणि अगदी मऊसूत होतं आणि खायला पण अप्रतिम अशी चव देते. आंबटपणा पण त्यामध्ये हवं असतो. एक नंबर अशी भाजी बनते. तर याला आपण हे सगळं लावून ठेवलं आहे मसाला. आता 5 मिनटासाठी ह्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला. त्यानंतर मी इकडे दही पण आणलेलं आहे. दही तुम्ही फोडणीत घातलं तरी चालेल आणि इथे मी चिकनलाच लावून घेते. फोडणीत घातला तरी चालेल आणि आता आपण चिकनला लावून घेतला तरी एक नंबर. आधी आपण इथे चिकनलाच लावून घेऊयात, म्हणजे आंबटपणा एक नंबर अशी येते. तर इथे पाहू शकता आपण हे व्यवस्थित दही लावून घेतलं. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तरी व्यवस्थित इकडे आपण दही लावून घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. इथे परफेक्ट चिकनला आपण दही लावून घेतलं. दही लावून 1-2 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इकडे एक कढई ठेवून घेऊयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तर आता आपण इकडे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे 2 चम्मच. छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आहे. 2 मोठे चम्मच आपण इकडे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर या तिन्हीचा आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे, ते ह्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. मस्त फोडणी मारून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. अद्रक लसूण आपण यामध्ये फोडणीमध्ये घालून 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की अद्रक लसूण पेस्ट, आपल्या मसाले अजिबात कढईला चिटकत नाहीत, म्हणून तेल कडकडीत गरम करूनच आपण फोडणी द्यायची, जेणेकरून कढईला चिटकणार नाही आणि रेसिपी पण अप्रतिम बनते. तर हे अद्रक लसूण झालेलं आहे. त्यानंतर आपण खोबरं घालून घेऊयात. तुमच्याकडे ओल्या नारळाची खोबरं असेल तर तेही अप्रतिम अशी बनते रेसिपी. तर मी इकडे सुकी खोबरे घातलेले आहे, कारण माझ्याकडे अवेलेबल नाही. जर असल्यास तुम्हीही घालू शकता ओल्या नारळाची खोबरं. तर इथे आपण यामध्ये आता चिकन घालून घेऊयात. व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर आपण यामध्ये चिकन घालून घ्यायचं. आपण याला दही पण लावलं, निंबू पण लावला आहे आणि मसाले पण लावलेले आहेत. दोन्हीही लावलं तर अप्रतिम बनते. परफेक्ट आंबटपणा येते आणि चवीला तर भन्नाट अशी लागते ही रेसिपी.
आता आपण हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि छान असं शिजवून द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण हे शिजू घ्यायचं आहे. अगदी फास्ट फ्लेमवर आपण चिकनला आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले आपण 10 मिनिटं याला गॅसचा फ्लेम फास्ट ठेवूयात. त्यानंतर आपण स्लो फ्लेमवर मस्त अशी चिकन शिजवून घेऊयात. इथे पाहू शकता, सुरुवातीला आपण गॅसचा फ्लेम फास्ट ठेवला की चिकनला आपोआप पाणी सुटते आणि मस्त अशी चिकन तयार होते. चिकनला अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही, तशी चिकन शिजते. पहिले आपण जास्त हाय फ्लेमवर आपण ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपण ह्यावर झाकण लावून घेऊयात. पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, पाणी नंतर घेऊयात आपण. इथे पाहू शकता 10 मिनटासाठी मी शिजवायला ठेवले होते. मस्त अशी शिजलेली आहे. आणखीन थोडंसं कच्चं आहे, त्यासाठी आपण नंतर पाणी घालूयात. आता व्यवस्थित फिरवून घेऊयात. यामध्ये पाणी आहे, तिथे पाहू शकता स्वतःचं चिकन पाणी सोडलेलं आहे. आता आपण पुन्हा झाकून घेऊयात. थोडंसं फिरवून आपण पुन्हा झाकण लावून घेतली. तर इथे आपण पुन्हा झाकण लावून घेतलेले आहे. आता काढून घेऊयात. इथे पाहू शकता पाणी आणखीनही सुटलेलं आहे. चिकनमध्ये अजिबात एकही थेंब पाणी न घालता आपण हे चिकन सुक्कं करी बनवणार आहे. अगदी गावरान पद्धतीने, जेणेकरून चविष्ट बनते. यामध्ये पाणी न घालता बनवलं की अप्रतिम अशी लागते आणि पाणी घालायची गरज पडत नाही, कारण स्वतः चिकनच मस्त शिजवून घेतो, त्याच पाणी सोडतं आणि त्याच्यामध्येच मस्त शिजली जाते चिकन. तर इथे पाहू शकता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तरी पण इकडे पाणी सुटलेलं आहे स्वतः चिकनचं. मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. पाहू शकता इथे अप्रतिम अशी आपली ही रेसिपी असणार आहे. तर इथे आपलं चिकन शिजलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काळा मसाला घालून घेऊयात. घरगुती काळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. 2 चम्मच मी इथे काळा मसाला घालून घेतलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये आणखीन दुसरं कोणता मसाला घालायची गरज नाही, कारण आता आपण यामध्ये लक्कीचा चिकन मसाला ऑलरेडी चिकनला मी लावून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये कोणताही मसाला न वापरता फक्त काळा मसाला 2 चम्मच एवढं आपण घालून घेतलेला आहे. व्यवस्थित 2 मिनटासाठी शिजवून घ्यायची आणि झणझणीत आपली चिकन टिक्का तयार झाली. आता आपण गॅस बंद करून घेतला आणि वरून अशी कोथिंबीर घालून घेऊयात. मस्त अशी गावरान रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.